गडचिरोलीमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश आलंय। पोलिसांच्या रणनीतीमुळे नक्षली कारवायांवर नियंत्रण आणलं गेलेलं आहे। कमांडो, सीआरपीएफ, स्थानिक यांच्यामुळे या सगळ्या मोहिमेला निर्णायक वळण मिळतंय। 31 मार्चच्या डेडलाईनपूर्वीच नक्षलविरोधी मोहिमेला यश येतंय। या संदर्भातली सगळी दृश्य आपण बघतोय आणि गडचिरोलीमध्ये एकंदरीत डेडलाईन पूर्वीच ही नक्षलविरोधी मोहीम यशस्वी ठरली असं म्हटलं गेलेलं आहे। पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सोनारकर यांनी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे। बघूया। गडचिरोलीतील अतिसंवेदनशील असलेल्या बंगाडी या ठिकाणी पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली। या ठिकाणी तत्कालीन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि आता विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील सर माझ्यासोबत आहेत। सर, आज आपण या ठिकाणी पोलीस मदत केंद्र निर्माण केलेलं आहे। आधी तुमच्याकडे अधिक माहिती आपण काय देऊ शकणार सर? आपण जे यश मिळालेलं आहे ऑपरेशनल फ्रंटवर, त्याचा टेरर मग जे मी सांगितलं, बोरिया कसनासूर आणि मर्दिन टोला ह्या 2 एन्काउंटर्सने पैदी जे पोटमीच्या तिथं झाले, या 2-3 एन्काउंटर्सनी माओवाद्यांच्यावर असा आघात केला त्यांच्या मनोबलावर, तर ते C60 बरोबर आता लढण्यास तयार होत नाहीत। तर ह्याचाच परिपाक म्हणून आपलं डॉमिनेशन वाढलं, तिथल्या लोकांना विश्वास दिला, तिथल्या लोकांच्यापर्यंत आपण पोलीस दादाला खिडकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम पोहोचवल्या आणि आज त्याच विश्वासाचा परिणाम म्हणून कोणी लोक माओवाद्यांच्याकडे जात नाहीत। माओवादी रिक्रुटमेंट गडचिरोलीमध्ये गेल्या 5 वर्षात 0 आहे आणि एवढे एन्काउंटर झाले, एवढे माओवादी मारले गेले 5-6 वर्षामध्ये, पण एकही आपल्याकडे प्रोटेस्ट नाही। हा लोकांचा, लोकशाहीवरचा, लोकांचा, जिल्हा प्रशासनाचा विश्वास आहे। नक्कीच या ठिकाणी प्रशासनाने विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यामुळे आज नक्षलवाद हद्दपार होत असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केलं आहे। बांगडीवरून ओमप्रकाश सोनारकर, जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।